संघर्ष ग्रुपच्या या शिवजयंती उत्सवामध्ये आपण पाहतोय देव माणूस प्रेम मधले सिने अभिनेत्री अस्मिता देशमुख या सहभागी झालेले आहेत। खरं तर अस्मिता देशमुख ह्या पुण्यातील आहेत, मोठ्या शहरामध्ये राहिलेले आहेत, वाढलेले आहेत आणि आज आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज मध्ये या अस्मिता देशमुख आलेले आहेत। काय सांगाल मॅडम, तुमचं खरं तर बालपण गेलंय शहरामध्ये आणि आज आपण इथे कोल्हापूर सारख्या या ग्रामीण भागामध्ये गडिंग्लज शहरामध्ये आलाय, कसं वाटतंय? आपला जन्म कुठेही होऊ द्या, माणसाने मूळ विसरायचं नसतं। माणूस कुठेही जन्माला आला तरी तो मातीतनं जन्माला येतो, मातीतच जातो। तसं मी शहरात जरी जन्माला आले असेल तरी गावाचा एक रक्त आपल्या अंगात भिनलेलं आहे, त्यामुळे गावाला आलं की मला छानच वाटतं। त्यात गडहिंग्लजकर लोकांबद्दल एक विशेष प्रेम आहे माझ्या मनात आणि ते आतापासून नाहीये, जेव्हापासून मी देव माणूस करते तेव्हापासून आहे। आणि कोल्हापूर म्हटलं, गडहिंग्लज म्हटलं की प्रेमळ माणसं, बोलायला रांगडे असतात पण मनाने हळवे असतात, जसं की नारळ, अगदी तसंच वाटतंय। आणि आज इथे खूप छान वाटतंय। त्यात मला पाटील साहेबांनी इथं बोलवले आणि प्रत्यक्षात लोकांचं प्रेम मला आज अनुभवायला भेटतं। यापेक्षा मोठी गोष्ट काय असते, याचं क्रेडिट मी साहेबांनाच देईन। गडिंग्लज मध्ये आता बघितलं तुम्ही, संघर्ष ग्रुपचं काम सामाजिक असेल, विधायक असेल, खूप चांगलं आहे आणि आता आपण पाहिलं किती मोठ्या संख्येने लोक इथं आलेले आहेत। खूप वेगवेगळ्या करमणुकीचे किंवा या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून केला जाते। काय वाटते संघर्ष ग्रुप बाबत तुम्हाला? जेव्हा मला ह्या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं तेव्हा कार्यक्रमाची सुरुवातच अशी होती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि बसव जयंती म्हणजे बसवेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त। म्हणजे यातूनच आपण एक सांगड घालू शकतो की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, संतांचा, महाराजांचा, मोठ्या मोठ्या लोकांचा वारसा आपल्याला लाभलाय आणि तो वारसा एकत्र एखाद्या मोठ्या नेत्याने नेणं आणि त्याच्यासोबत असे मोठे मोठे नेते असणं, नगरसेवक असणं यांसारखी मोठी गोष्ट काय असू शकते। कारण आपण एक म्हणतो सण उत्सव हे साजरी करणं एक संस्कारांचा भाग आहे आणि हे संस्कार आज मला या सगळ्या लोकांमध्ये दिसून येत आहेत आणि हे संस्कार पुढे नेण्याचं काम साहेब करतात, पाटील साहेब, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि मला खरंच खूप आनंद वाटतो की तुम्ही सगळे गडहिंग्लजकर एवढं प्रेम देताय ना, तर हे मला असं वाटतं ही एक शिकण्याची गोष्ट आहे। तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला शिकवताय की आपली संस्कृती काय आणि ती कशी जपली पाहिजे। शिवजयंती साजरं करण्यापेक्षा ती जगणं खूप गरजेचं आहे आणि मनापासून मला असं वाटतं की संस्कृती म्हणजे काय असते, या संस्कृतीचा खरा अनुभव घेते। आता मी बघते वेगवेगळ्या प्रकारचे इथे खेळ खेळले जात आहेत, जसे आपले लोकगीत आहेत, परत विविध खेळ आहेत, लेझिम आहे, ढोल ताशे आहेत। ही संस्कृती जपतो यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते। महाराजांची शिकवण एकच होती की जगा आणि जगू द्या आणि आपलं स्वराज्य निर्माण करा आणि स्वराज्य हे फक्त मराठीनी नाही तर सर्व 12 बलुतेदारांना घेऊन हा समाज तयार केलेला आहे। हा समाज आज मी सगळ्यांमध्ये बघते, प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे आनंदाने हा उत्सव साजरा करताय आणि ही एकत्र सांगड जेव्हा घातली जाते ना तेव्हा खरा महाराष्ट्र तयार होतो आणि हा महाराष्ट्र मला इथं अनुभवायला मिळतोय। आगामी चित्रपटाविषयी किंवा मालिकेविषयी काय सांगाल? आता सध्या तरी तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे मला देव माणूस मध्ये खूप प्रेम मिळालं होतं, त्यानंतर सन मराठीवर मी तुझी माझी जमली जोडी सिरियल केली, त्यातही खूप प्रेम मिळालं। आता लवकरच तुम्हा सगळ्यांसाठी नवीन सिरियल, नवीन चित्रपटामध्ये मी दिसणार आहे। सर जेवढं प्रेम तुम्ही आता करताय तेही पुढच्या वेळेस आणखी वाढत राहू द्या, एवढीच अपेक्षा आहे। संघर्ष ग्रुप कडून अस्मिता ताईने अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जसे आज मिरवणुकीमध्ये संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला, तीच पुढे जाऊन परंपरा जोपासावी। मी त्यांचं मनापासून, अस्मिता देशमुख मॅडमांचं मी मनापासून आभारी आहे। त्यांनी संघर्ष ग्रुपच्या शिवजयंती आणि बसवजयंती उत्सवाला त्यांनी आलं, त्याबद्दल मी गडिंग्लज शहराच्या वतीनं, तमाम गडिंग्लज, आदरा, चंदगड या पंचकृषीच्या वतीनं, मी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं देशमुख मॅडमांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की शिवाजी महाराजांची आणि बसवेश्वर महाराजांची शिवजयंती इथून पुढच्या काळात ती मोठ्या प्रमाणात तुम्ही जोपासावी, 100% मी त्यांना शब्द देतो। येणाऱ्या काळात देखील हा शिवजयंती आणि बसवजयंती लोक उत्सव म्हणून साजरा केला जाईल, एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो। तर आपण पाहिलं की ह्या होत्या सिने अभिनेत्री अस्मिता देशमुख। ताई म्हणतात की गडिंग्लजची लोकही नारळासारखी आहेत, बाहेरून जरी कठोर असली तरी आतून ते अगदी गोड रसाळ आहेत आणि या माणसाने मला भरभरून प्रेम दिलेला आहे। इथून पुढच्या मालिकेसाठी, इथून पुढच्या चित्रपटासाठी सुद्धा आपल्याला प्रेम द्यावं आणि या संघर्ष ग्रुपचा जो सामाजिक विधायक कार्याचा जो वारसा आहे हा इथून पुढे रामगोंडा पाटील असतील, शिवराज पाटील असतील आणि त्यांचे सर्व या मंडळाचे सदस्य पुढे नेतील असा विश्वास आज अस्मिता त्यांनी व्यक्त केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।